दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता पाटोदा तालुका आणि पाटोदा शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पहाटे 3 वाजेपर्यंत हा जोरदार पाऊस सुरूच राहिला। ढगफुटी सदृश्य या पावसामुळे वांजरा नदीला तब्बल 50 वर्षांनंतर महापूर आला। अचानक आलेल्या पुरामुळे पाटोदा शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। महासांगवी रोड आणि माळी गल्ली परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे हाल झाले। शहरातील बस स्टँड जवळील सर्व दुकाने पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। नदीकाठच्या जवळपास 100 हेक्टर शेतीत पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। प्रशासनाने तत्परता दाखवत बचाव कार्य राबवले। उपविभागीय अधिकारी डॉक्टर शेख वशिमा, तहसीलदार डीबी निलावाड तसेच मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह संपूर्ण पथकानं पूरग्रस्त भागांची पाहणी केली। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। पूरग्रस्तांचे स्पॉट पंचनामे करण्यात येत असून लवकरच शासकीय मदत दिली जाईल, असं उपविभागीय अधिकारी डॉक्टर शेख वशिमा यांनी सांगितलंय। पाटोदा शहरातून वाहणाऱ्या वांजरा नदीकाठावरील नफरवाडी, पारगाव, अनपटवाडी व महासांगवी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत। पडातील वाहून गेले, 2 मशीन गेल्या, घरातलं तर सराज गेले, काय भिजल्या, साऱ्या पोट्या भिजल्या, 15 पोते उडीद भिजलाय, तिकडे मी सारे भांडे गेलेत वाहून, चटण्या मीठ काय राहिलं नाही, सारे भांडे देव सुद्धा गेले वाहून। काय करावं, पट्टी पाड्या गेले 3 वाहून आणि म्हशी गेल्या 3 वाहून, 1 वाघारून 2 म्हशी आणि रातसार झोप नाही। हो का दुखून तेव्हा ती गंज गेली वाहून, तेव्हा ती गंज बिगाव गेली वाहून। अतिशय खूप अशी गंभीर परिस्थिती आपण पाहू शकतात। आणि तुमचं नाव काय आहे मावशी? आशाबाई बाबूराव जगदाळे। 1 वाजल्यापासून बसलेत लेकर बाळा घेऊन, घरात पाणी घुसलंय, सगळं खाया प्यायची जिन्नस सगळी भिजून गेलेली आहे। ह्यांना काही सकाळी आता तुम्ही केलं तर खायला लेकरांना काही नाही केलं, पण त्यांनी आणून दिलं तर थोडं ते लेकरांना दिलं। फरसन ते दिलं बापूने फरसांचे पुढे पाणी दिलं, ते लेकरांना दिलंय। चहा पाठवून दिलता, ते चहा पेलो आम्ही, पण आता सध्या आमच्या घरात काही नाही, सगळं सामान सगळं भिजलेलं आहे, काहीच नाही असं। ठीक आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आपण ही पाहू शकतो। अतिशय घरामध्ये बसायला सकट जागा नाही, आता खूप सगळं काही पाणी झालेलं आहे। असंच उभं राहून रात्र काढलेली आहे आम्ही, रात्रभर जागे आहेत आणि अजूनही बसण्यासाठी ह्यांना ठिकाणं राहिला नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळते। हा, काय झालं तुम्हाला सांगा, काय काय नुकसान? माझं सारा सामान गेलं वाहून, काही नाही राहिले घरात, भाकर खायला सुद्धा पीठ नाही राहिले। मग शासनाचे काही लोक आलते का तुमच्या मदतीला? आता आजपर्यंत आलेत का कोणी मदतीला? आलते सकाळी, पण इकडे नाही आले, अजून एकही तुमच्याकडे माणूस आलेला नाही। काय तुम्हाला मदत देऊ काय असे काय कुणी म्हणले का शब्द? ते म्हणले यायचे आमचे लोक आणि मग ते पंचनामा करून जाते ना। अजून कुणीही आले नाही शासनाचा माणूस? गरम पंचायतीवाले आलते, पण ते रोडवरूनच गेले।